नमस्कार, मी राजश्री राजीस होममेडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण इथे पुरणपोळी बनवणार आहोत आणि तुम्हाला मी ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स देणार आहेत. अगदी लहान लहान टिप्स पण महत्त्वाच्या टिप्स, ज्यामुळे तुमची अगदी व्यवस्थित टम्म फुगलेली पुरणपोळी आणि अगदी कमी वेळात तुम्ही ती बनवू शकाल न चुकता. ह्याच्यासाठी मी इथे 2 वाटी डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी 3 तास भिजत ठेवली होती. त्यामुळे चांगली मस्त आता ती भिजलेली आहे, म्हणजे आपल्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही. ही 2 वाट्याची डाळीची एवढी आता ती फुलली आहे भिजल्यामुळे 2 तास. आता एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे. पितळेचं पातेलं असेल तर अतिउत्तम. त्याच्यामध्ये ही डाळ आपल्याला शिजायला ठेवायची आहे. त्यात भरपूर वरपर्यंत पाणी घालायचं आहे अगदी. आणि ही मीडियम गॅसवर आपल्याला ही डाळ शिजायला ठेवायची. डाळ शिजते तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया. हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने मी हे 1.25 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. आता ह्याच्यात मीठ टाकूया आपण आणि हळद. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपलं अगदी सैल पीठ ह्याचं भिजवायचं आहे आपल्याला. पीठ बघा, एकदम हे असं सैल पीठ अगदी मळायचं आहे आणि अगदी आपण पोळ्यांना जे चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा जास्त सैल मळायचं आहे. आता ह्याच्यावर तेल टाकायचं आहे. तेल टाकून हे पीठ एका आपल्याला भांड्यात ठेवून द्यायचं आहे. हे असं भांडं घेऊन त्याच्यात हे पीठ ठेवून द्यायचं आहे आणि वरून परत त्याच्यात तेल टाकायचं आहे. अगदी तेलात मुरलं पाहिजे हे पीठ 2-3 तास. जेवढं जास्त मुरेल तेवढ्या आपल्या पुरणपोळ्या छान होतील. आपली डाळ शिजायला अर्धा पाऊण तास तर लागणारच आहे. तोपर्यंत हे पीठ असं इथे छान मुरत ठेवायचं आहे. डाळ मी इथे शिजायला ठेवलेली आहे मीडियम गॅसवर. असा हा डाळीचा जो फेस येतो तो काढायचा आहे प्रत्येक वेळी. म्हणून आपल्याला भरपूर पाणी ठेवूनच डाळ शिजायला ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला हा फेस वरच्यावर काढता येतो. परत असं हलवून जेवढा फेस येईल तेवढा आपल्याला प्रत्येक वेळी तो काढायचा आहे. सगळा फेस मी थोडा थोडा करून काढलेला आहे. आता बघा, अजिबात फेस नाही आहे ह्याच्यावर. आता डाळ जवळजवळ शिजलेली आहे. अगदी व्यवस्थित बोट चेपी शिजून घ्यायची आहे. हे बघा, आता हे पाणी जे जास्तीचं पाणी आहे ते आपण दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं आहे आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी. हे मी जास्तीचं पाणी काढून ठेवते. आता मी 2 वाट्या डाळ घेतली होती. ह्या वाटीच्या प्रमाणाप्रमाणे हीच वाटी आता मी 1.25 वाटी गूळ याच्यात टाकते. त्याच वाटीच्या प्रमाणाने मी गूळ टाकल्यावर मिश्रण परत थोडं पातळ होईल. आपल्याला अगदी गूळ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आणि परत त्यातलं जे सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे एकत्र करायचं आहे. गॅस अगदी स्लोच ठेवायचं आहे. गूळ बघा आपला वितळून आता
अगदी त्याचा रस झालेला आहे. आता हे अगदी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि सतत ढवळत बसायचं आहे, कारण नाहीतर मग हा खाली चिटकेल आपली डाळ आणि मग करपून जाईल. म्हणून हे जरा हलवतच राहायचं आहे, म्हणजे लवकरही शिजतो गूळ आणि पाणी लवकर आटतं. गूळ बघा, गुळाचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता. अगदी आपली डाळ आणि गूळ व्यवस्थित पुरण शिजलं की नाही ह्याचं बघायचं एक प्रमाण म्हणजे हा चमचा असा उभाच्या उभा राहिला पाहिजे पुरणामध्ये, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित झालं. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकायची 1 चमचा आणि जायफळ किसून टाकायचे. जर चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल, व्हिडिओ या चॅनलचा पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशा महत्त्वाच्या महाराष्ट्रीयन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत राहतील आणि त्या कशा सोप्या पद्धतीने करायच्या तेही तुम्हाला त्याचे व्हिडिओ लगेचच मिळतील. आता आपण हे थोडं कोमट मिश्रण झालं की आपण याचं पुरण यंत्रामधून पुरण बनवूया. तुमच्याकडे जर पुरण यंत्र नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पण हे जाळीचं जे असतं आपलं सूप वगैरे गाळायचा जो चमचा असतो त्याच्यातून, किंवा मोठी गाळणी असेल तर त्याच्यातून पण तुम्ही असं, कारण आपली डाळ इतकी अगदी शिजलेली आहे मेणासारखी, त्यामुळे अगदी सहजच निघते त्याच्यातून. फक्त चमच्याने थोड्याला प्रेस करायचं आणि मग हे पुरण बघा असं छानपैकी निघतं आहे खाली. मी एरवी पुरण यंत्रातूनच करते, पण आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्याचा यूज केलेला आहे आणि डाळ पण थोडीच आहे, 2 वाट्या म्हणून. आता आपण पोळी लाटायला घेऊया. पोळीसाठी मी इथे मैदा घेतलेला आहे, आपण जो भिजवून ठेवला होता तेलामध्ये. त्याच्यामध्ये असं वाटीसारखा आकार करायचा आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये हा अगदी गोल गोळा करून पुरण भरायचं आहे आणि पूर्ण असं त्याला बंद करायचं आहे. हे वरती जास्तीचं जे पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित ह्याला गोल करून प्रेस करायचं आहे आणि इथे हा मी मैदा घेतलेला आहे लावायला. अगदी त्याला असं बोटाने प्रेस करून, म्हणजे पुरण आपलं सगळ्या बाजूला सगळ्या किनाऱ्याला लागतं, नाही तर मध्येच पुरण लागतं आणि बाजूला मग पीठ पीठ होतं. असं करून मग आपण ही पोळी लाटायला घ्यायची. पोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे. बघा सगळीकडे आपलं पुरण पोचलेलं आहे. पहिला जी पिठाची बाजू होती ती खाली करायची आणि तव्यावर टाकायचे. गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे. तर ही मी पोळी टाकलेली आहे. एक स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे, जे जास्तीचं पीठ असतं ते काढून टाकायचं आहे. आता आपला गॅस स्लो होता, तो मीडियम करायचा आहे.
आणि रुमालाने दाबत सगळ्या बाजूने पोळीला फुगवायचे. बघा कशी टम्म अगदी फुगली आपली पोळी. आता तुम्ही वरच तूप लावत असाल तर वर लावायचे, नाही तर खाली उतरून तूप लावलं तरी चालतं. बघा अगदी मस्त खरपूस टम्म अगदी आपली पुरणपोळी फुगलेली आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या. मस्त एकदम खुसखुशीत फुगलेल्या अगदी टम्म पोळ्या आपल्या झालेल्या आहेत. एवढ्या मिश्रणात आपल्या हे बघा अगदी मस्त सॉफ्ट गुबगुबीत अगदी पुरीसारख्या फुगलेल्या पोळ्या झालेल्या आहेत. एवढ्या जे 2 वाटी मी डाळ घेतली होती त्याच्यात माझ्या 14 पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आणि अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित रेसिपी दिलेली आहे, टिप्ससह तुम्हाला रेसिपी दिलेली आहे. डाळ 2-3 तास आधी भिजत घालायची. पीठ मळल्यानंतर ते चांगलं तेलात जास्तीत जास्त मुरेल असं ठेवायचं. आणि त्याचं आपण जेव्हा उंडा करतो तो अगदी दाबून मग पुरणपोळी लाटायची. पुरणपोळी लाटल्यावर तव्यावर टाकताना अगदी गॅस स्लो करायचा आणि एक स्वच्छ रुमाल हाताशी घेऊन जास्तीचं पीठ काढायचं, म्हणजे पोळी करपत नाही, अशी मस्त खरपूस होते, काळी पडत नाही. या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही जर केलीत पुरणपोळी तर नक्की तुमच्या पण पोळ्या अगदी छान होतील. आणि नक्की करून बघा आणि मला सांगा तुमच्या पोळ्या कशा झाल्या त्या. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज. आणि जर पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण अशाच दुसऱ्या नवीन नवीन छान रेसिपी, महाराष्ट्रीयन रेसिपी टाकायचा हुरूप येईल. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.